श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मौनी अमावस्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. माघ महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला स्नान, दान आणि पितरांना पिंडदान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यास अश्वमेध यज्ञासारखं फळ मिळतं असं म्हणतात. याशिवाय मौनी अमावस्येचे काही खास नियमही शास्त्रांमध्ये सांगितले आहेत, ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे. चला तर मग मौनी अमावस्येचे नियम सविस्तरपणे जाणून घेऊयात. हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि पितरांना पिंडदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यास उत्तम फळ मिळतं. यामुळे पापं नष्ट होतात आणि व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते. शास्त्रांमध्ये मौनी अमावस्येचे काही नियम सांगितले आहेत, ज्यांचं पालन करणं आवश्यक आहे. या दिवशी नकळतपणे काही गोष्टी केल्यास पितरं नाराज होऊ शकतात, तर काही गोष्टी केल्याने मोक्षप्राप्तीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सविस्तरपणे पाहूया. मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावं? या वर्षी मौनी अमावस्या 18 जानेवारी रोजी रविवारी येत आहे. असं मानलं जातं की शुभ तिथीला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी मौन पाळून स्नान करावं. असं केल्याने खूप शुभ फळ मिळतं. या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्याचं विशेष महत्त्व आहे. जर हे शक्य नसेल तर अन्न पाणी न देता गरजू व्यक्तीला उडीद डाळ, तांदूळ दान करा. याशिवाय तुम्ही ब्लँकेट आणि गरम कपडेही दान करू शकता. अमावस्येची तिथी पितरांना समर्पित मानली जाते, त्यामुळे संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावावा. तसेच या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरही दिवा ठेवावा. मौनी अमावस्येच्या दिवशी गाय, कुत्रा, कावळा यांसारख्या प्राण्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करावी. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो, तसेच आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी नक्की अर्पण करावं आणि संध्याकाळी पिंपळाच्या खाली एक दिवा लावावा. मौनी अमावस्येच्या दिवशी सत्यनारायणाची कथा करणं हे शुभ मानलं जातं. मौनी अमावस्येच्या दिवशी काय करू नये? मौनी अमावस्येच्या दिवशी चुकूनही मांसाहार, मासे, लसूण, कांदा यांसारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत. या दिवशी एक दिवस आधीपासून ब्रह्मचर्याचं पालन करावे. मौनी अमावस्येच्या दिवशी राग, लोभ, नकारात्मक विचारांपासून दूर राहावं. या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घेणंही आवश्यक आहे. आजूबाजूला घाण राहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, तसेच पितरं नाराज होऊ शकतात. अमावस्येच्या दिवशी चुकूनही कुत्रा, गाय, कावळा यांसारख्या प्राण्यांना त्रास देऊ नये. धन्यवाद.